आज आपण सामान्य विज्ञानवरील प्रश्न पाहणार आहोत. महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये 50% सिलेबस कव्हर होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सर्वात पहिल्यांदा आपण मानवी शरीराची प्राथमिक माहिती पाहूयात. त्यातला पहिला पॉइंट आहे, मानवी डोक्याचे वजन किती असते? तर 1400 ग्राम असते मानवी डोक्याचे वजन. आपल्या मानवी शरीराचे सामान्य रक्तदाब किती असते? तर 120/80 मिमी इतके असते. आपल्या मानवी शरीराचे रक्तदाब किती आहे? सामान्य रक्तदाब 120/80 मिमी. नेक्स्ट पॉइंट आहे, शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोणता आहे? तर न्यूरॉन आहे. आपल्या शरीरातील सर्वात मोठा स्नायू आहे न्यूरॉन. मानवी शरीरात एकूण रक्त किती असते? तर 5 ते 6 लिटर इतके रक्त असते आपल्या शरीरामध्ये. पुढचा प्रश्न, सर्वात लहान हाड कोणते आहे आपल्या शरीरातील? तर मित्रांनो, आपल्या कानाचे जे हाड आहे ते सर्वात लहान हाड आहे आपल्या शरीरातील, त्याला स्थिती म्हणतात. पुढचा प्रश्न, सर्वात मोठे हाड कोणते आहे मग? तर थाई बोन आहे, जे की आपल्या मांडीचे हाड आहे, ते सर्वात मोठे हाड आहे आपल्या शरीरातील, त्याला फिमर म्हणतात. लाल रक्तपेशीचे आयुष्य किती असते? तर 120 दिवस असते लाल रक्तपेशीचे, त्यालाच आपण रेड ब्लड सेल म्हणतो. पुढचा पॉइंट आपला, पांढऱ्या रक्तपेशीचे आयुष्य किती असते? तर 2 ते 5 दिवस असते पांढऱ्या रक्तपेशीचे आयुष्य. मानवी शरीराची सामान्य हृदय गती किती आहे? तर एका मिनिटाला आपल्या हृदयाचे ठोके किती पडतात? तर 72 ते 75 ठोके पडतात प्रति मिनिट. पल्स दर किती आहे? पल्स दर म्हणजेच काय? नाडीचा दर. तर तो सुद्धा 72 प्रति मिनिट आहे. पुढचा पॉइंट, सर्वात मोठी अंतस्रावी ग्रंथी कोणती आहे आपल्या शरीरातील? तर थायरॉइड ग्रंथी ही आपल्या शरीरातील सर्वात मोठी अंतस्रावी ग्रंथी आहे. पुढचा पॉइंट, सर्वात मोठे स्नायू कोणते आहे? तर ग्लुटियस मायक्मिन हे आपल्या शरीरातील सर्वात मोठे स्नायू आहे. प्रौढांमध्ये दातांची संख्या किती असते? तर 32 असते. प्रौढांमध्ये दातांची संख्या 32 आहे. पुढचा पॉइंट, मुलांमध्ये दातांची संख्या किती असते? तर लहान मुलांमध्ये दातांची संख्या असते 20, त्यालाच आपण दुधाचे दात म्हणतो. पुढचा पॉइंट आहे आपला, सर्वात पातळ त्वचा कोणती आहे? तर मित्रांनो, आपल्या शरीरावरील सर्वात पातळ त्वचा कोणती? तर पापणी जी आहे, पापणीची जी त्वचा आहे, तर ती सर्वात पातळ त्वचा आहे. आपला पुढचा पॉइंट आहे, विज्ञानातील शास्त्रीय उपकरणे कोणते आहेत आणि त्याचा वापर कुठे होतो हे पाहूयात. त्यातला पहिला आहे टेथेस्कोप. तर त्याचा कुठे होतो वापर? हृदयाची स्पंदने व ठोके मोजण्याकरिता याचा वापर होतो. पुढचा आहे आपला सेस्मोग्राफ. तर याचा वापर भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी व मूल्यस्थान याची नोंद करण्यासाठी होतो. सेस्मोग्राफचा वापर भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी होतो. फोटोमीटरचा यूज प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता केला जातो. पुढचा आहे आपला हायग्रोमीटर. तर याचा यूज हवेतील दमटपणा मोजण्यासाठी करतात. हायग्रोमीटरचा वापर कशासाठी केला जातो? हवेतील दमटपणा मोजण्यासाठी केला जातो. नेक्स्ट आहे हायड्रोमीटर. आधीचा काय होता? हायग्रोमीटर होता. लक्षात घ्या, आधीचा जो आहे त्याचा यूज कशासाठी होतो? हवेतील दमटपणा मोजण्यासाठी होतो. तर हायड्रोमीटरचा यूज द्रव पदार्थाचे जडत्व मोजण्याकरिता या उपकरणाचा वापर केला जातो. आपला पुढचा पॉइंट आहे हायड्रोफोन. तर याचा वापर पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजण्यासाठी केला जातो. हे उपकरण कशासाठी वापरले जाते? तर पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजण्यासाठी या उपकरणाचा वापर केला जातो. पुढचा पॉइंट आहे आपला ॲमीटर. तर याचा वापर विद्युत प्रवाह मोजण्यासाठी केला जातो. हे उपकरण कशासाठी वापरले जाते? तर विद्युत प्रवाह मोजण्यासाठी ॲमीटरचा वापर करतात. नेक्स्ट आहे अल्टिमीटर. तर या उपकरणाचा वापर समुद्र सपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी केला जातो. तर याचा सहसा वापर कुठे होतो? विमानामध्ये केला जातो याचा वापर. ॲनिमोमीटर. तर या उपकरणाचा वापर वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी करतात. पुढचा पॉइंट आहे आपला ॲडिओमीटर. तर याचा वापर ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी केला जातो. ॲडिओमीटरचा वापर कशासाठी करतात? ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी केला जातो. नेक्स्ट पॉइंट आहे बॅरोमीटर. तर या उपकरणाचा वापर हवेतील दाब मोजण्यासाठी केला जातो. बॅरोमीटरचा वापर हवेतील दाब मोजण्यासाठी करतात. स्टिग्मोमॅनोमीटर. तर याचा वापर रक्तदाब मोजण्यासाठी केला जातो. नेक्स्ट पॉइंट आहे लॅक्टोमीटर.
तर या उपकरणाचा वापर दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठी केला जातो. नेक्स्ट पॉइंट आहे बॅरोग्राफ. तर याचा वापर हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण आहे हे बॅरोग्राफ. पुढचा आपला नेक्स्ट पॉइंट आहे मायक्रोस्कोप. तर याचा वापर सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी आपण मायक्रोस्कोपचा वापर करतो. त्यात संशोधक व त्यांनी लावलेले शोध. तर सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे किंवा त्याचा शोध कोणी लावला? तर आइन्स्टाईन यांनी लावलेला आहे. सापेक्षतेचा सिद्धांत आइन्स्टाईन यांनी शोध लावला. पुढचा आहे गुरुत्वाकर्षण. तर याचा शोध कोणी लावलेला आहे? आपल्याला सगळ्यांना माहितच आहे, न्यूटनने लावलेला आहे. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. तर याचा शोध सुद्धा आइन्स्टाईनने लावलेला आहे. अजून कुठला? आताच आपण पाहिलेला आहे सापेक्षतेचा सिद्धांत सुद्धा आइन्स्टाईनने लावला. आणि त्याचबरोबर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. तर याचा शोध सुद्धा आइन्स्टाईनने लावलेला आहे. नेक्स्ट आहे किरणोत्सारिता. तर याचा शोध हेनरी बेक्वेरेल यांनी लावलेला आहे. क्षकिरणांचा शोध विल्यम रॉडजेन यांनी लावला. आणि डायनामाइटचा शोध अल्फ्रेड नोबेल यांनी लावलेला आहे. परत एकदा सांगते, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट याचा शोध आइन्स्टाईनने लावला. किरणोत्सारिता हेनरी बेक्वेरेल. क्षकिरणांचा शोध विल्यम रॉडजेन यांनी लावलेला आहे. आणि डायनामाइटचा शोध अल्फ्रेड नोबेल यांनी लावला. अणुबॉम्बचा शोध ॲटो हान यांनी लावलेला आहे. पंजा सिद्धांत मॅक्स फ्लॅक यांनी लावला. पुढचा आहे विशिष्ट गुरुत्व. तर याचा शोध आर्किमिडीज यांनी लावलेला आहे. आपला 10वा पॉइंट आहे लेझर. तर याचा शोध TH मॅमन यांनी लावलेला आहे. लेझरचा शोध कोणी लावला? TH मॅमन यांनी लावला. पुढचा पॉइंट आहे रेडियमचा शोध कोणी लावला? तर मेरी क्युरी व पेरी क्युरी यांनी लावलेला आहे. न्यूट्रॉनचा शोध जेम्स चॅडविक यांनी लावला. इलेक्ट्रॉनचा शोध थॉमसन यांनी लावलेला आहे. आणि प्रोटॉनचा शोध रुदरफोर्ड यांनी लावला. ऑक्सिजनचा शोध लॅव्हासिये यांनी लावलेला आहे. नायट्रोजनचा शोध डॅनियल रुदरफोर्ड यांनी लावला. कार्बन डायऑक्साईडचे संशोधक कोण आहेत? तर रॉन हेलमॉड आहेत. नेक्स्ट आहे हायड्रोजन. तर याचे शोधकर्ते आहेत हेनरी कॅव्हेडिश हे आहेत. मित्रांनो परत एकदा सांगते, ऑक्सिजनचा शोध लॅव्हासिये यांनी लावला. नायट्रोजनचा शोध डॅनियल रुदरफोर्ड यांनी लावलेला आहे. कार्बन डायऑक्साईड रॉन हेलमॉड आणि हायड्रोजन हेनरी कॅव्हेडिश यांनी लावलेला. मित्रांनो व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. पुढचा पॉइंट आहे आपला विमानाचा शोध कोणी लावला? तर याचा शोध राईट बंधू यांनी लावलेला आहे. रेडिओचा शोध जी मार्कोनी यांनी लावलेला. टेलिव्हिजन जॉन बेअर्ड आणि विजेचा दिवा थॉमस एडिसन यांनी लावलेला आहे. वरचे जे आहेत मित्रांनो ते सर्वच तुम्हाला माहिती असतील. काही संशोधक आहेत ज्यांनी कुठला शोध लावलेला आहे थोडेफार अवघड आहे, परंतु तुम्ही जर एकदा दोनदा रिव्हिजन केला तर तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल. तर रिव्हिजन महत्वाचं आहे. त्यासाठीच मित्रांनो व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला इझी जाईल. किंवा तुम्ही परत एकदा व्हिडिओ पाहू शकता, जेणेकरून तुमच्या अजून चांगल्या प्रकारे लक्षात येऊन जाईल. डायनामो याचा शोध मायकेल फॅराडे यांनी लावला. रिव्हॉल्व्हरचा शोध सॅम्युअल कोल्ट यांनी लावला. मशीन गनचा शोध रिचर्ड यांनी लावलेला आहे. आणि वाफेचे इंजिन जेम्स यांनी लावला. कारण अवघड आहेत शब्द. डायनामो याचा शोध मायकेल फॅराडे यांनी लावलेला. रिव्हॉल्व्हरचा शोध सॅम्युअल कोल्ट यांनी लावला. मशीन गनचा शोध रिचर्ड यांनी लावलेला आहे. आणि वाफेचे इंजिन जेम्स यांनी लावला. पुढचा पॉइंट आहे आपला टेलिफोनचा शोध अलेक्झांडर ग्राहम यांनी लावलेला. थर्मामीटर याचे संशोधक आहेत गॅलिलिओ. सायकलचे संशोधक आहेत मॅक. आणि अणुभट्टी याचे संशोधक आहेत एनरिको फर्मी हे आहेत. नेक्स्ट पॉइंट आहे निसर्ग निवडीचा सिद्धांत. तर याचे संशोधक आहेत चार्ल्स डार्विन. नेक्स्ट आहे अनुवंशिकता सिद्धांत ग्रेगल मेंडेल यांनी लावलेला. पेनिसिलिनचा शोध अलेक्झांडर यांनी लावला.
इन्सुलिनचा शोध फ्रेडरिक यांनी लावलेला आहे मित्रांनो. परत एकदा सांगते, निसर्ग निवडीचा सिद्धांत चार्ल्स डार्विन यांनी लावला. अनुवंशिकता सिद्धांत ग्रेगल मेंडेल यांनी लावलेला. पेनिसिलिनचा शोध अलेक्झांडर यांनी लावला आणि इन्सुलिनचे संशोधक आहेत फ्रेडरिक. पुढचा पॉइंट आपला महत्वाचा, पोलिओची लस, तर याचे शोधकर्ते कोण आहेत? साल्क आहेत. नेक्स्ट आहे देवीची लस, एडवर्ड जेनर यांनी याचा शोध लावला. जीवाणूंचा शोध कोणी लावला? लिवेन हॅक यांनी लावलेला आहे. जीवाणूंचा शोध कोणी लावला? लिवेन हॅक यांनी लावला. ॲटिराबीज याचा शोध लस लुई पाश्चर यांनी लावलेला आहे. पुढचा पॉइंट रक्तगट, तर कुठले रक्तगट आहे हे कोणी शोधून काढले? कार्ल लँडस्टॅनर यांनी शोधून काढलेले आहे. मलेरियाचे जंतू रोनाल्ड रॉस यांनी शोधून काढले. नेक्स्ट पॉइंट आहे क्षयरोगाचे जंतू रॉबर्ट कॉक यांनी शोधून काढले. रक्ताभिसरणाचे कोण आहेत संशोधक? तर विल्यम हार्वे आहेत. रक्ताभिसरणाचे संशोधक आहेत विल्यम हार्वे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन आहात, अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे मित्रांनो. तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा फायदा होईल. आणि चॅनलला तुम्ही अजून भेट दिला नसेल तर भेट द्या, जेणेकरून तिथे तुम्हाला बरेचसे व्हिडिओ पाहायला मिळतील, तुमच्या उपयोगी पडणारे आहेत. परीक्षेसाठी तुम्हाला त्याचा चांगला फायदा होणार आहे मित्रांनो. तर नक्की एकदा व्हिडिओ पाहून घ्या. आपण पुढचा पॉइंट पाहूयात, हृदयरोपण, तर याचे कोण आहेत संशोधक? डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड आहेत. हृदयरोपणाचे संशोधक आहे डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड. नेक्स्ट पॉइंट आहे डीएनए जीवनसत्वाचे संशोधक कोण आहेत? वॅटसन व क्रिक आहेत. डीएनए जीवनसत्वाचे शोधकर्ते कोण आहेत मित्रांनो? वॅटसन व क्रिक आहेत. नेक्स्ट पॉइंट जंतुविरहित शस्त्रक्रिया, तर याचा शोध कोणी लावला? जोसेफ लिस्टर यांनी लावलेला आहे. जंतुविरहित शस्त्रक्रिया याचा शोध जोसेफ लिस्टर यांनी लावला. नेक्स्ट पॉइंट आहे होमिओपॅथी, तर याचा शोध कोणी लावलेला मित्रांनो? हायमान यांनी लावलेला आहे. होमिओपॅथीचा शोध हायमान यांनी लावला. मित्रांनो, आता आपण काही प्रश्न उत्तर पाहूयात. पहिला आहे आपला, मानवी शरीरात जंत कोठे आढळतात? तर लहान आतड्यामध्ये असतात. मानवी शरीरामध्ये जंत कुठे होतात? लहान आतड्यात होतात. पुढचा प्रश्न आहे इन्सुलिनचा उपयोग कोणत्या आजाराच्या उपचारासाठी केला जातो? तर मधुमेह या आजाराच्या उपचारासाठी कशाचा उपयोग करतात? इन्सुलिनचा उपयोग करतात. रातआंधळेपणा कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो? तर व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होतो. रातआंधळेपणा हा रोग व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होतो. नेक्स्ट आहे आपला, मासे कशाच्या सहाय्याने श्वास घेतात? तर कल्ल्यांच्या सहाय्याने मासे श्वास घेतात. मानवी रक्ताची चव कशी असते? तर खारट आहे. मानवी रक्ताची चव कशी आहे? खारट आहे. नेक्स्ट पॉइंट, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर यकृत आहे. आपल्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृत. पोलिओ लस वयाच्या कितव्या वर्षापर्यंत देतात? तर 5 वर्षापर्यंत देतात. नेक्स्ट पॉइंट आहे आपला, रक्तदान करताना किती रक्त घेतले जाते? तर 300 मिली इतके रक्त घेतले जाते. रक्तदान करताना किती रक्त घेतले जाते? तर 300 मिली इतके रक्त घेतले जाते. शरीराच्या एकूण वजनाच्या किती टक्के वजन रक्ताचे असते? तर आपल्या शरीराच्या एकूण वजनाच्या किती टक्के आहे रक्ताचे वजन? तर 8% आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, मानवाच्या एकूण आयुष्यामध्ये एकूण किती दात येतात? पूर्ण एकूण आयुष्यामध्ये विचारलेला आहे. आपल्या जन्मल्यापासून मरेपर्यंत. जन्मल्याच्या नंतर आपल्याला कशाचे येतात? दुधाचे दात आपण म्हणतो, ते दात वेगळे, आणि ते पडल्यानंतर दुसरे जे दात येतात, हे सर्व दात मिळून आपल्याला एकूण आयुष्यामध्ये एकूण किती दात येतात? तर 52 दात येतात. मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती सेल्सिअस असते? तर 37 अंश सेल्सिअस आहे. आपल्या शरीराचे सर्वसामान्य तापमान आहे 37 अंश सेल्सिअस. पुढचा प्रश्न, कावीळ हा आजार शरीरातील कोणत्या अवयवावर परिणाम करतो? तर यकृतावरती परिणाम करतो कावीळ हा आजार. रक्तदान वर्षातून किती वेळा करता येते? तर 4 वेळा आपण करू शकतो. रक्तदान वर्षामध्ये 4 वेळेस करू शकतो. नेक्स्ट आहे आपला, पोलिओ रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागास इजा होतो? तर पोलिओ रोगामुळे शरीरातील मज्जासंस्था या भागास इजा होतात.
चिकनगुनिया या भयानक रोगाची साथ पसरविणारा डास कोणता? तर एडिस इजिप्ती हा डास आहे. पुढचा प्रश्न आहे, वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे असते? तर नायट्रोजन या वायूचे प्रमाण आहे आपल्या वातावरणामध्ये. सर्वात जास्त प्रमाण नायट्रोजन या वायूचे आहे. ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत कोणता आहे? तर सूर्य आहे. पुढचा प्रश्न, मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करू शकतात? तर पांढऱ्या पेशी आहेत आपल्या शरीरातील, तर त्या रोगजंतूंचा प्रतिकार करतात. आपल्या शरीरामधील रोगजंतूंचा प्रतिकार करतात पांढऱ्या पेशी. गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला? तर न्यूटनने लावलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो? तर 8 मिनिटे 20 सेकंद लागतात. सूर्यकिरण पृथ्वीवरती पोहोचण्यासाठी 8 मिनिटे 20 सेकंद लागतात. विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात? तर टंगस्टन या धातूची तार वापरली जाते. डायलिसिस उपचार कोणत्या आजारामध्ये करतात? तर मूत्रपिंडाच्या आजारामध्ये डायलिसिस उपचार केला जातो. शरीरातील सर्वात व्यस्त भाग किंवा त्याला आपण अवयव म्हणू शकतो, तर शरीरातील सर्वात व्यस्त अवयव कोणता आहे? तर हृदय आहे. वनस्पती शास्त्राचे जनक कोण आहेत? थिओफ्रेस्टस हे आहेत वनस्पती शास्त्राचे जनक. मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणती आहे? तर ग्लुटियस मॅक्सिमस ही आहे आपल्या शरीरातील सर्वात मोठी पेशी. कोणते शेवाळ हे अंतरिक्ष शेवाळ, त्याला आपण स्पेस अलगी असं म्हणू शकतो, तर कोणते शेवाळ हे अंतरिक्ष शेवाळ म्हणून ओळखले जाते? तर क्लोरेला हे आहे अंतरिक्ष शेवाळ म्हणून ओळखले जाते. व्हिटॅमिन डी चा शोध कोणी लावला? तर हॉपकिन्स यांनी लावलेला आहे. डायनामाइटचा शोध कोणी लावला? तर अल्फ्रेड नोबेल यांनी लावलेला आहे डायनामाइटचा शोध. आरडीएक्सचा फुल फॉर्म काय आहे? तर रिसर्च अँड डेव्हलप एक्सप्लोजिव्ह असा आहे आरडीएक्सचा फुल फॉर्म. कोणत्या वायूला हसवणारा वायू असं म्हटलं जातं? तर नायट्रस ऑक्साईडला हसवणारा वायू असं म्हणतात. नील हरित शेवाळ आता कोणत्या नावाने ओळखले जाते? तर सायनोबॅक्टेरिया या नावाने ओळखतात. कशाच्या मिश्रणामुळे भेसळयुक्त तुपाचा स्वाद सुधारता येऊ शकतो? तर मित्रांनो, ट्रायब्युटेरिनच्या मिश्रणामुळे भेसळयुक्त तुपाचा स्वाद आपल्याला सुधारता येऊ शकतो. तांबे, कथील आणि जस्त यांच्या संयुक्त मिश्रणातून तयार होणारा धातू कोणता आहे? तर गन मेटल आहे. तांबे, कथील आणि जस्त यांच्या संयुक्त मिश्रणातून गन मेटल हा धातू तयार होतो. कोणत्या शास्त्रज्ञाने अनुवंशिकतेची मूलतत्वे शोधून काढलेली आहेत? तर मेंडेले यांनी शोधून काढलेली आहेत. कोणत्या शास्त्रज्ञाने हृदयविकाराची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी केली? तर ख्रिश्चन बर्नार्ड या शास्त्रज्ञाने हृदयविकाराची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी केलेली आहे. आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? तर डेसिबल हे एकक वापरलं जातं. आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी डेसिबल हे एकक वापरलं जातं. ॲनेमिया कशाशी संबंधित आहे? तर रक्तपेशींशी संबंधित आहे ॲनेमिया. पुढचा प्रश्न, बेरीबेरी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? तर ब जीवनसत्वाच्या अभावी होतो बेरीबेरी हा रोग. पायोरिया हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? तर हिरड्यांशी संबंधित आहे पायोरिया हा रोग. पुढचा प्रश्न, आयोडीन अभावी कोणता रोग होतो? तर गलगंड होतो. आयोडीन अभावी गलगंड हा रोग होतो. वाती व जुलाब या कोणत्या रोगांची लक्षणे आहेत? तर कॉलराची लक्षणे आहेत. पुढचा प्रश्न, बीसीजी लस कोणत्या रोगावरील प्रतिबंधक उपाय म्हणून टोचली जाते? तर मित्रांनो, क्षयरोगावर प्रतिबंधक उपाय म्हणून बीसीजी लस ही घेतली जाते. पुढचा प्रश्न, शरीरातील कशाचे प्रमाण कमी झाल्यास पंडुरोग होतो? तर मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये लोहित पेशी व हिमोग्लोबिन याचे जर प्रमाण कमी झाले तर पंडुरोग होऊ शकतो. पुढचा प्रश्न, गंडमाळ रोगात कोणत्या ग्रंथींना सूज येते? तर थायरॉइडच्या ग्रंथींना सूज येते. मनुष्याने कोणत्या धातूचा सर्वप्रथम उपयोग केलेला आहे?
मित्रांनो, काय असेल मग याचे आन्सर? आपला क्वेश्चन काय आहे? मनुष्याने कोणत्या धातूचा सर्वप्रथम उपयोग केलेला आहे? तर आन्सर आहे तांबे. तर मनुष्याने सर्वात प्रथम तांबे या धातूचा उपयोग केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एड्स रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या घटकावर परिणाम करतात? तर एड्सचे जे विषाणू आहेत ते आपल्या शरीरातील श्वेतपेशी या घटकावर परिणाम करतात. मित्रांनो, एड्सचा लॉंग फॉर्म पण परीक्षेमध्ये विचारण्यात येतो. तर काय आहे? अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम हे एड्सचे लॉंग फॉर्म आहे. लक्षात घ्या आणि नोट डाऊन करून घ्या व्यवस्थित. चला पुढचा क्वेश्चन पाहूयात. उत्कृष्ट कवकनाशक म्हणून कोणते मिश्रण आहे? तर उत्कृष्ट कवकनाशक म्हणून बोर्डो मिश्रण वापरण्यात येते. नेक्स्ट क्वेश्चन, माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते? तर माणसाच्या शरीरामध्ये त्यांच्या वजनाच्या 1/10% इतके रक्ताचे प्रमाण असते त्यांच्या शरीरामध्ये. लक्षात घ्या, वजनाच्या 1/10%. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि एकदा नक्की चॅनलला भेट द्या. तिथे बरेचसे आहेत व्हिडिओ जे की तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला उपयोगी पडणारे आहेत आणि काही ट्रिक्सनुसार आहेत. एकदम सोप्या ट्रिक्सने समजावून सांगितलेले आहेत व्हिडिओ. तर एकदा नक्की भेट द्या चॅनलला. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भूकंपाच्या धक्क्यापासून संरक्षण करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या इमारतीचे बांधकाम हे कशा प्रकारचे असावे लागते? तर भूकंपाच्या धक्क्यापासून संरक्षण करण्यासाठी इमारतीचे बांधकाम जे आहे ते RCC सांगडा पद्धतीने करण्यात आले पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कुठे आहे? तर भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र हे तारापूरला आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये. सगळ्यांना माहीतच असेल हे. आवळ्यात कोणते जीवनसत्व असते? तर आवळ्यामध्ये क हे जीवनसत्व असते आणि क जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होऊ शकतो? तर स्कर्वी हा रोग होतो. लक्षात घ्या, क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो. नेक्स्ट क्वेश्चन, कोणता धातू उष्णतेस सर्वाधिक संवेदनशील आहे? तर पारा हा धातू जो आहे तो उष्णतेत सर्वाधिक संवेदनशील आहे. अमोनिया वायू सर्वप्रथम कोणी तयार केला? तर अमोनिया वायू हा हार्बर यांनी तयार केला आहे. पुढचा, माणसाच्या शरीरातील सगळ्यात मजबूत हाड कोणते आहे? तर माणसाच्या शरीरातील सगळ्यात मजबूत हाड आहे जबड्याचे हाड. मानवी मेंदूचे वजन किती असते? तर मानवी मेंदूचे वजन हे 1350 ते 1400 ग्राम असते. नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढला तर कोणता रोग होतो? मित्रांनो, आपल्या डोळ्यामध्ये जे द्रव आहे त्यावर जर दाब आला तर कोणता रोग होऊ शकतो? तर काचबिंदू होतो. लक्षात घ्या, नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढला तर काचबिंदू हा रोग होतो. उंचीतील फरक कोणत्या उपकरणाने मोजतात? तर उंचीतील फरक हे अल्टीमीटर या उपकरणाने मोजलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन, मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये कशाचा वापर केला जातो? तर सिल्वर नायट्रेटचा वापर करण्यात येतो. मतदारांच्या बोटावर जे शाई वापरली जाते त्यामध्ये सिल्वर नायट्रेट असतं. विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो? तर विषाणूचा अभ्यास जो आहे तो व्हायरोलॉजी या शास्त्रीय नावाने ओळखला जातो. तुम्हाला माहितच आहे, आताच कोरोना होऊन गेला, तो सुद्धा एक विषाणूच होता. नेक्स्ट क्वेश्चन, केंद्रीय मत्स्य व्यवसाय शिक्षण संस्था कुठे आहे? तर केंद्रीय मत्स्य व्यवसाय शिक्षण संस्था हे मुंबईला आहे. बेकिंग पावडरचे रासायनिक नाव काय आहे? तर बेकिंग पावडरचे रासायनिक नाव आहे सोडियम बायकार्बोनेट. एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते? तर एका मिनिटामध्ये मूत्रपिंडातून 1 लिटर इतके रक्त वाहते. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटतोय? त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून आम्हाला समजेल की तुम्हाला व्हिडिओ आवडतात का नाहीत. तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा. आम्हाला प्रोत्साहन मिळतो अजून चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी. तर प्लीज लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन, विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक कोणते? तर विद्युत प्रवाह एम्पियर मध्ये मोजले जाते. बर्फामध्ये काय मिसळल्यानंतर तो विरघळायला खूप वेळ लागतो? तर बर्फामध्ये जर आपण मीठ मिसळलो तर त्याला विरघळण्यासाठी खूप वेळ लागतो. पित्तरस कशात तयार होतो? तर पित्तरस हे यकृतामध्ये तयार होतो. नेक्स्ट क्वेश्चन, कुष्ठरोगाच्या जीवाणूचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे? तर कुष्ठरोगांच्या जीवाणूचा शोध हा डॉक्टर हॅन्सन या शास्त्रज्ञाने लावला. हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? तर हाडांच्या वाढीसाठी ड जीवनसत्व हे आवश्यक असते. बीजीसी लस
कोणत्या रोगापासून बचाव करतो? तर बीजीसी लस हे क्षयरोगापासून आपला बचाव करतो. मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात? तर मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास न्यूरोलॉजी या शास्त्रामध्ये केला जातं. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या शास्त्रज्ञाने डायनामाइटचा शोध लावला? तर आल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञाने डायनामाइटचा शोध लावलेला आहे. सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला? तर सापेक्षतेचा सिद्धांत हा आइन्स्टाईन यांनी मांडला आहे. लिंबाच्या रसात कोणते ऍसिड असते? तर लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ऍसिड असते. वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता असतो? तर वनस्पतीच्या वाढीसाठी नायट्रोजन हे जे घटक आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे. रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? तर रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे म्हणजेच मलेरियाचे लक्षण आहे. विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर विद्युत प्रवाह मोजण्यासाठी ॲमीटर हे उपकरण वापरलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन, रेड डाटा बुक मधील गुलाबी पाने काय दर्शवतात? तर रेड डाटा बुक मधील गुलाबी पाने हे धोकाग्रस्त बनलेल्या वन्य प्रजातींची यादी दर्शवतात. रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला कोणत्या नावाने संबोधतात? जर आपल्याला एखादा रोग झाला असेल आणि आपल्या शरीरातील एखादा भाग आपल्याला घ्यायचा आहे किंवा एखादा तुकडा घ्यायचा आहे तर त्या पद्धतीला आपण काय म्हणतो? तर बायोप्सी या पद्धतीने आपण त्या रोगाचे निदान करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे उपकरण कोणते आहे? तर प्रकाशाची तीव्रता हे फोटोमीटरने मोजली जाते. मित्रांनो, तुम्ही कुठल्याही एक्झामची तयारी करा, त्यासाठी योग्य नियोजन असणे महत्त्वाचे आहे. तर त्यासाठी ॲनालिसिस पेपर बनवा, एक प्रिव्हियस इयरचा पेपर घ्या आणि त्यावरून एक ॲनालिसिस पेपर बनवा आणि त्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते पहा आणि रोज जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये कुठलाही प्रश्न विचारण्यात आला तर तुम्हाला त्याचे आन्सर आले पाहिजे अशी तयारी करा. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढतो? तर वातावरणातील तापमान जे आहे ते कार्बन डायऑक्साईड या वायूमुळे वाढतो. नेक्स्ट, कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? तर वर्धाला हत्तीरोग संशोधन केंद्र आहे. बर्फाचे पाण्यात रूपांतर होताना त्याच्या आकारमानात कोणता बदल होतो? तर बर्फाचे पाण्यामध्ये रूपांतर होताना त्याचे आकारमान कमी होते. लक्षात घ्या, बर्फाचे पाण्यामध्ये रूपांतर होताना त्याचे आकारमान काय होते? कमी होते. नेक्स्ट क्वेश्चन, HIV म्हणजेच काय? तर HIVचा लॉंग फॉर्म काय आहे असं विचारण्यात आलेलं आहे. तर ह्युमन इम्युनो एफिशियन्सी व्हायरस म्हणजेच HIV आहे. नेक्स्ट क्वेश्चन, वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत कोणी मांडला? तर वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत डॉक्टर जगदीश चंद्र बोस यांनी मांडला आहे. शुद्ध सोने ओळखण्यासाठी त्यावर कोणती निशाणी असते? तर शुद्ध सोने ओळखण्यासाठी त्यावर हॉलमार्क हे निशाण केलेले असतात. जीवशास्त्रातील उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला? तर जीवशास्त्रातील उत्क्रांतीचा सिद्धांत हा चार्ल्स डार्विन यांनी मांडला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, तंबाखूमध्ये कोणते धोकादायक रसायन असते? तर तंबाखूमध्ये निकोटीन हे धोकादायक रसायन असते. पर्यावरण संतुलनासाठी वनांचे प्रमाण कमीत कमी किती टक्के असावे? तर 33% असायला पाहिजे. आपले पर्यावरण संतुलनासाठी वनांचे प्रमाण कमीत कमी 33% असायला हवे. नेक्स्ट क्वेश्चन, टोमॅटोवरील विल्ट हा रोग कशामुळे होतो? तर जीवाणूंमुळे होतो विल्ट हा रोग. कडधान्यामध्ये कोणत्या अन्न घटकाचे प्रमाण जास्त असते? तर कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त आहे कडधान्यांमध्ये. मानवाच्या पाठीच्या कण्याच्या 33 मणक्यापैकी किती मणके मानेत असतात? तर मित्रांनो, आपल्या मानवाच्या पाठीच्या कण्यामध्ये किती मणके आहेत? 33 मणके आहेत. तर त्यापैकी आपल्या मानेमध्ये 7 मणके असतात. बर्फाचे पाण्यात रूपांतर होते त्यावेळेस त्याचे आकारमान काय होते? तर कमी होते आकारमान. बर्फाचे जेव्हा पाण्यामध्ये रूपांतर होते त्यावेळेस त्याचे आकारमान कमी होते. हवेमध्ये नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के असते? तर आपल्या हवेमध्ये नायट्रोजनचे प्रमाण 78% आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, कोणत्या किरणांचा वेग हा प्रकाशाच्या वेगा इतका असतो?
तर गॅमा किरणांचा वेग असतो प्रकाशाच्या वेगा इतका. पल्स पोलिओ ही मोहीम केव्हापासून राबवली जात आहे? तर मित्रांनो 27 मार्च 2014 पासून पल्स पोलिओ ही मोहीम राबवली जात आहे. ईसीजी म्हणजे काय? तर इलेक्ट्रोकार्डिओग्राफी. ईसीजी म्हणजेच काय? तर इलेक्ट्रोकार्डिओग्राफी. शरीरात सर्वप्रथम युरिया कोठे तयार होतो? तर यकृतामध्ये तयार होतो. युरिया सर्वप्रथम आपल्या यकृतामध्ये तयार होतो. कोणता रोग गरोदर स्त्रियांना घातक ठरू शकतो? तर कावीळ हा रोग गरोदर स्त्रियांना घातक ठरू शकतो मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे आपला, मनुष्याचा जन्मपूर्व विकासाचा साधारणतः कालखंड किती दिवसाचा असतो? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महिन्यांमध्ये माहिती आहे की जन्मपूर्व विकासाचा कालखंड किती आहे? 9 महिने 9 दिवस आपण असं म्हणतो. पण जर तेच दिवसांमध्ये विचारण्यात आलं तर किती दिवस लागतील? तर 280 दिवस लागतात. मानवी शरीराच्या 206 हाडांपैकी सर्वाधिक 58% हाडे कोठे असतात? तर मित्रांनो, आपल्या मानवी शरीरामध्ये एकूण 206 हाडे आहेत. तर त्यापैकी सर्वाधिक 58% हाडे हे हात व पाय या ठिकाणी असतात. चला पुढचा प्रश्न, मानवी हाडातील सांध्यांचे किती प्रकार आहेत? तर 3 प्रकार आहेत. कोणते जीवनसत्व हाडांसाठी महत्वाचे मानले जाते? तर ड जीवनसत्व आहे, जे की हाडांसाठी महत्वाचे मानले जाते. पुढचा प्रश्न, कोणता आजार हाडांशी संबंधित आहे? तर मूळदूस हा आजार आहे हाडांशी संबंधित. मानवी हाडांच्या सांध्यामध्ये असणाऱ्या द्रवास काय म्हटले जाते? तर त्या द्रवाला सायनोव्हियल द्रव असं म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, मानवी शरीरातील 206 हाडांचे किती प्रकारात विभाजन केले जाते? तर आपल्या मानवी शरीरामध्ये 206 हाडे आहेत, तर त्याचे एकूण 5 प्रकारामध्ये विभाजन होते. कोणत्या हाडाला सौंदर्य हाड म्हणून संबोधले जाते? तर क्लॅव्हिकल हाड. तर या हाडाला म्हणतात सौंदर्य हाड. पुढचा प्रश्न पहा, मानवाच्या एका कानामध्ये एकूण किती हाडे असतात? तर मानवाच्या एका कानात 3 हाडे असतात. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणत्या ठिकाणी असतो? तर आपल्या मानवी शरीरातील कानाचे जे हाड आहे ते सर्वात लहान हाड आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मानवी डोक्यात कवटी व चेहरा मिळून एकूण किती हाडे असतात? तर 22 हाडे आहेत. कवटी व चेहरा मिळून आपल्या मानवी डोक्यात एकूण 22 हाडे आहेत. मानवी डोक्याच्या कवटीमध्ये एकूण किती हाडे असतात? तर 8 हाडे आहेत. मानवी डोक्याच्या कवटीमध्ये एकूण 8 हाडे असतात. नेक्स्ट आहे क्वेश्चन, मानवी चेहऱ्यामध्ये एकूण किती हाडे असतात? तर 14 हाडे आहेत. मानवी हाडांमध्ये कॅल्शियम फॉस्फेटचे प्रमाण किती टक्के असते? तर 60% असते. पुढचा प्रश्न पहा, मानवी हाडांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण किती टक्के असते? तर 90%. तर यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका, व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या. कॅल्शियम फॉस्फेटचे प्रमाण आहे 60% आणि कॅल्शियमचे प्रमाण आहे 90%. छातीच्या पिंजराच्या बरगड्यांना काय म्हटले जाते? तर त्यांना रिब्स बोन म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, मानवी छातीच्या पिंजराच्या बरगड्यांमध्ये एकूण किती हाडे असतात? तर 24 हाडे असतात. मानवी शरीरातील सर्वात मोठे आडवे हाड कोणते आहे? तर क्लॅव्हिकल आहे. पुढचा प्रश्न पहा, पाठीच्या मणक्यांमधील 33 हाडांपैकी कमरेत किती हाडे असतात? तर पहा, पाठीच्या मणक्यामध्ये एकूण 33 हाडे आहेत, तर त्यापैकी कमरेमध्ये 5 हाडे असतात. पाठीच्या मणक्यांमधील 33 हाडांपैकी छातीत किती हाडे असतात? तर 12 हाडे असतात. पाठीच्या मणक्यामधील 33 हाडांपैकी मानेत किती हाडे असतात? तर मानेत आहेत 7. तर हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला आहे मित्रांनो, स्टार मार्क करून घ्या. पाठीच्या मणक्यामधील 33 हाडांपैकी मानेमध्ये असतात 7 हाडे. मानवाच्या पाठीच्या मणक्यामध्ये एकूण किती हाडे असतात? तर 33. हे मी आधी सांगितलं होतं. चला पुढचा प्रश्न, मानवाच्या एका पायाच्या बोटामध्ये एकूण किती हाडे असतात? तर एका पायाच्या बोटामध्ये असतात 14 हाडे. मानवाच्या तळपायामध्ये एकूण किती हाडे असतात? तर 12 हाडे असतात मानवाच्या तळपायामध्ये. मानवी शरीरातील सर्वात मोठ्या हाडास काय म्हटले जाते? तर
फिमर म्हणतात. आपल्या शरीरातील सर्वात मोठ्या हाडास फिमर म्हटलं जातं. मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणत्या ठिकाणी असते? तर मांडी. तर पहा मित्रांनो, मांडीचे जे हाड आहे ते आपल्या मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड आहे. पुढचा प्रश्न, मानवाच्या एका पायामध्ये एकूण किती हाडे असतात? तर 30 हाडे आहेत. मानवी सांगाड्याच्या हात व पायाच्या भागास काय म्हटले जाते? तर उपांग सांगाडा असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, मानवी सांगाड्याच्या कवटी, छातीचा पिंजरा व पाठीच्या कण्याच्या भागास काय म्हटले जाते? तर या भागास अक्षीय सांगाडा असं म्हणतात. प्रौढ माणसांमध्ये हाडांची एकूण संख्या किती असते? तर 206 असते. पुढचा प्रश्न, अर्भकांमध्ये हाडांची एकूण संख्या किती असते? तर 270 असते. मानवी शरीराच्या वजनाच्या सुमारे किती टक्के वजन हे हाडांचे असते? तर पहा मित्रांनो, मानवी शरीराच्या वजनाच्या सुमारे 18% वजन हे हाडांचे असते. नेक्स्ट क्वेश्चन, हाडांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हटले जाते? तर ॲस्ट्रोलॉजी असं म्हटलं जातं हाडांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला. हृदय व त्याच्या आजाराच्या अभ्यासाला काय म्हटले जाते? तर त्याला कार्डिओलॉजी म्हणतात. मनुष्याच्या शरीरातील डब्ल्यूबीसीच्या कमतरतेला काय म्हटले जाते? तर पहा मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये डब्ल्यूबीसीची जर कमतरता असेल तर त्याला ल्युकोपिनिया असं म्हणतात. मनुष्याच्या शरीरातील डब्ल्यूबीसीच्या वाढीला काय म्हणतात? तर त्याला ल्युकेमिया असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न पहा, पित्ताशयात एका वेळी किती पित्त तयार होते? तर पित्ताशयात एका वेळी 50 ml इतके पित्त तयार होते. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर पंडुरोग होऊ शकतो हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे. पुढचा प्रश्न, यकृताचे वजन साधारणतः किती असते? तर 1.4 ते 1.6 kg इतके असते. मित्रांनो, तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत आहेत का? आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करा, कमेंट सुद्धा करू शकता मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर सुद्धा करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. कोणत्या रक्तकणिकेचा आकार सर्वात मोठा असतो? तर डब्ल्यूबीसीचा आकार हा सर्वात मोठा असतो. आणि कोणत्या रक्तकणिका आकाराने सर्वात लहान असतात? तर आरबीसी असतात आकाराने सर्वात लहान. मानवी शरीरातील कोणत्या भागात रक्त सापडत नाही? तर मानवी शरीरातील कॉर्निया या भागामध्ये रक्त सापडत नाही. पुढचा प्रश्न पहा, मानवी शरीरातील सर्वात छोटी डब्ल्यूबीसी कोणती? तर लिम्फोसाइट ही डब्ल्यूबीसी आहे मानवी शरीरातील सर्वात छोटी डब्ल्यूबीसी. आणि मित्रांनो, बऱ्याच जणांना माहित असेल किंवा नसेल डब्ल्यूबीसी म्हणजेच काय, तर व्हाईट ब्लड सेल, आणि आरबीसी म्हणजेच काय, तर रेड ब्लड सेल. हे सुद्धा लक्षात ठेवा, यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न असतो. याचा लॉंग फॉर्म विचारू शकतात परीक्षेमध्ये, तर लक्षात ठेवा. मानवी शरीरातील सर्वात मोठी डब्ल्यूबीसी कोणती? तर मोनोसाइट आहे. रक्तदाब कोणत्या यंत्राद्वारे मोजला जातो? तर स्पिग्मोमॅनोमीटर या यंत्राद्वारे रक्तदाब मोजला जातो. कोणत्या रक्तगटात अँटीबॉडीज सापडत नाही? तर ए बी या रक्तगटात अँटीबॉडीज सापडत नाहीत. चला पुढचा प्रश्न, मानवी रक्तातील प्लाझ्माची टक्केवारी किती आहे? तर 6% आहे. पांढऱ्या रक्तपेशी म्हणजेच डब्ल्यूबीसीचे आयुष्य किती आहे? तर 2 ते 5 दिवस त्यांचे आयुष्य असते. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या रक्तगटाला सर्वदाता रक्तगट म्हणतात? तर ओ रक्तगटाला म्हटलं जातं सर्वदाता रक्तगट. रक्ताचे एकूण किती गट असतात? तर 4 गट असतात. कोणते कोणते? ए बी, ए बी आणि ओ. हे सुद्धा लक्षात ठेवा. कोणत्या रक्तसमूहाला सर्वग्राही रक्तगट म्हटले जाते? तर ए बी या रक्तगटाला म्हटलं जातं सर्वग्राही रक्तगट. आर एच रक्तगटाचा शोध कोणी लावला? तर कार्ल लँडस्टेनर यांनी लावलेला आहे. कोणते जीवनसत्व रक्ताला गोठण्यासाठी मदत करते? तर व्हिटॅमिन के हे जीवनसत्व रक्तगटाला गोठण्यासाठी मदत करते.
प्लाझ्माला कशामुळे पिवळा रंग प्राप्त होतो? तर बिलिरुबिन याच्यामुळे होतो पिवळा रंग प्राप्त प्लाझ्माला. रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य कोण करतात? तर रक्तपट्टिका करतात. फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते आहे? तर रक्ताचे शुद्धीकरण करणे हे आहे. प्लाझ्मा कोणत्या रंगाचा असतो? तर हलका पिवळसर रंगाचा असतो प्लाझ्मा. मानवी शरीरात आरबीसीची निर्मिती कोणत्या भागात होते? तर अस्थिमज्जा या भागामध्ये होते. रक्तसमूहाचा शोध कोणी लावला? तर कार्ल लॅन्स्टेनर यांनी लावलेला आहे. कोणताही रक्तदाता एका वेळी किती मिली रक्तदान करू शकतो? तर एका वेळी तो 450 मिली रक्तदान करू शकतो. रक्तदाता एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा किती महिन्यानंतर रक्तदान करू शकतो? तर 3 महिन्यानंतर करू शकतो. रक्तदात्याचे वजन किती किलोहून जास्त असावे? तर 45 किलोपेक्षा जास्त असावे. नेक्स्ट क्वेश्चन, रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमीत कमी किती असल्यास रक्तदाता रक्तदान करू शकतो? तर रक्तदान करण्यासाठी हिमोग्लोबिनचे प्रमाण कमीत कमी 12.5 ग्रॅम असायला पाहिजे. रक्ताचे शरीरभर रक्तभिसरण होण्यासाठी सुमारे किती कालावधी लागतो? तर 20 सेकंद लागतात. रक्ताभिसरणाचा शोध सर्वप्रथम कोणी लावला? तर विल्यम हार्वे यांनी लावलेला आहे. हिमोग्लोबिन मोजण्याचे एकक कोणते आहे? तर हिमोग्लोबिन मोजण्याचे एकक आहे ग्रॅम प्रति डेसिलिटर. नेक्स्ट क्वेश्चन, प्रौढ पुरुषांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण किती असते? तर प्रौढ पुरुषांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण हे 14 ते 18 ग्रॅम पर डेसिलिटर इतके असते. लाल रक्तपेशी म्हणजेच आरबीसी साधारणतः किती दिवस जगतात? तर आरबीसी हे 120 दिवस जगतात. नेक्स्ट क्वेश्चन, मनुष्याचे रक्त कसे असते? तर क्षारीय आहे मनुष्याचे रक्त. कोणत्या रक्त कणिकांमध्ये केंद्रक असतो? तर डब्ल्यूबीसी मध्ये असतो. शरीरातील रक्ताचे वजन एकूण शारीरिक वजनाच्या किती टक्के असते? तर 9% असते. मनुष्याच्या रक्ताचा पीएच किती असतो? तर 7.4 पीएच असतो. मानवी शरीरात साधारणतः किती लिटर रक्त असते? तर मानवी शरीरात साधारणतः 5 ते 6 लिटर इतके रक्त असते. हृदय व त्याच्या आजाराच्या अभ्यासाला काय म्हटले जाते? तर कार्डिओलॉजी म्हणतात. हृदयाचे ठोके वाढवणारा हार्मोन कोणता? तर थायरॉक्सिन हा हार्मोन आहे. मानवी हृदय 24 तासात सुमारे किती लिटर रक्त पंप करू शकते? तर 10,000 लिटर इतके रक्त पंप करू शकते मानवी हृदय 24 तासामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, मानवी हृदयाची क्षमता किती हॉर्स पॉवर आहे? तर 0.2 हॉर्स पॉवर आहे मानवी हृदयाची क्षमता. ठोके मोजण्यासाठी मनगटाजवळ जी धमनी असते त्या धमनीला काय म्हटले जाते? तर त्याला रेडियल किंवा प्रकोष्ठ धमनी असं म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, गर्भाशयामध्ये तयार होणारा पहिला अवयव कोणता? तर गर्भाशयात सर्वात पहिला अवयव तयार होणारा आहे हृदय. मानवी हृदयाचा आवाज किती डेसिबल असतो? तर 15 डेसिबल असतो. मनुष्याच्या शरीरातील सर्वात व्यस्त पेशी कोणती आहे? तर हृदय पेशी आहे. मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हटले जाते? तर सायकोलॉजी म्हणतात. क्ष किरणांचा शोध 1895 मध्ये कोणी लावला? तर विल्यम रॉथचेन यांनी लावलेला आहे. अनुवंशिकता कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित होते? तर डीएनए द्वारे. मानवी हृदय किती कप्प्याचे बनलेले असते? तर मानवी हृदय हे 4 कप्प्याचे बनलेले आहे. उडणारा सस्तन प्राणी कोणता आहे? तर वटवाघूळ आहे. फुलांच्या अभ्यासाच्या शास्त्राला काय म्हणतात? तर मित्रांनो, फुलांच्या अभ्यासाच्या शास्त्राला फ्लोरिकल्चर असं म्हणतात. दुधाचे दही बनवणारे एन्झाईम कोणते आहे? तर रेनिन आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, मानवी लाळेत आढळणारे एन्झाईम कोणते आहे?
तर ॲमिलेज हे एन्झाईम असते मानवी लाळेमध्ये. पुढचा प्रश्न, कर्बोदकाचे प्राथमिक स्त्रोत काय असतात? तर वनस्पती असतात. कोणत्याही भाजीपासून न मिळू शकणारे जीवनसत्व कोणते आहे? तर ड जीवनसत्व आहे. डिहायड्रेशन कशाच्या कमतरतेमुळे होते? तर सोडियम क्लोराईड याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशन होते. पुढचा प्रश्न पहा, कुपोषण कशाच्या कमतरतेमुळे होते? तर प्रथिनांच्या कमतरतेमुळे कुपोषण होते. स्पायरोगायरा हे काय आहे? तर शैवाळ आहे, हिरवे शैवाळ, त्याला स्पायरोगायरा म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, पित्तरस कशात स्त्रवतो? तर यकृतामध्ये. अणुभट्टीत मंदक म्हणून वापरला जाणारा घटक कोणता आहे? तर ग्राफाइट आहे. वैश्विक द्रावक कशास म्हटले जाते? तर पाणीला म्हणतात वैश्विक द्रावक. फ्यूज तार म्हणजेच वितळ तार कशाची बनलेली असते? तर शिशे व जस्त याची बनलेली असते. पुढचा प्रश्न, कोणत्या धातूपासून सहज तार काढता येते? तर तांबे या धातूपासून तार काढता येते एकदम सहजरित्या. इन्सुलिन कशाचे नियंत्रण करते? तर रक्तातील साखरेचे नियंत्रण करते इन्सुलिन. पुढचा प्रश्न पहा, चुनखडीत आढळणारे खनिज कोणते आहे? तर कॅल्शियम कार्बोनेट आहे. मार्श वायू कोणत्या वायूस म्हटले जाते? तर मिथेनला म्हणतात मार्श वायू. मित्रांनो, तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या. भारतातील अणुऊर्जेचे जनक कोणास म्हटले जाते? तर डॉक्टर होमी भाभा यांना म्हटलं जातं आपल्या भारतातील अणुऊर्जेचे जनक. नेक्स्ट क्वेश्चन, बेशुद्ध करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे रसायन कोणते आहे? तर क्लोरोफॉर्म आहे. आगपेटीतील काड्यांच्या निर्मितीत वापरले जाणारे मूलद्रव्य कोणते? तर फॉस्फरस आहे. आगपेटीतील काड्यांच्या निर्मितीमध्ये सर्वात जास्त प्रमाणात फॉस्फरस हे मूलद्रव्य वापरले जाते. सूर्यातील आण्विक इंधन कोणते आहे? तर हायड्रोजन आहे. विजेचा उत्तम सुवाहक असलेला धातू कोणता? तर चांदी आहे. पुढचा प्रश्न पहा, रक्तस्राव थांबण्यासाठी वापरले जाणारे सामान्य रसायन कोणते? तर तुरटी आहे. पेन्सिलमध्ये वापरले जाणारे लीड कोणते आहे? तर ग्राफाइट आहे. अल्फा कणांचा शोध कोणी लावला? तर रुदरफोर्ड यांनी लावलेला आहे अल्फा कणांचा शोध. बॉक्साईट पासून ॲल्युमिनियम बनण्याची प्रक्रिया कोणती आहे? तर त्या प्रक्रियेला विद्युत अपघटन असं म्हणतात. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कुठे आहे? तर पुणे जिल्ह्यात आहे. विद्युत चुंबकात कोणता धातू वापरला जातो? तर विद्युत चुंबकामध्ये मृदू लोखंड वापरले जाते. फेल्सपार कशाचे खनिज आहे? तर ॲल्युमिनियमचे खनिज आहे फेल्सपार. सामान्य मीठ म्हणजे कोणते मीठ? तर सोडियम क्लोराईड आहे. दागिने तयार करण्यासाठी सोन्यात मिसळला जाणारा धातू कोणता? तर सोन्यात तांबे हा धातू मिसळला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, उंदीर मारण्यासाठी वापरले जाणारे कीटकनाशक कोणते आहे? तर झिंक फॉस्फाइड हे आहे कीटकनाशक उंदीर मारण्यासाठी. डायनामाइटचा शोध कोणी लावला? तर अल्फ्रेड नोबेल यांनी लावलेला आहे डायनामाइटचा शोध. सागर जलापासून कोणत्या प्रक्रियेने मीठ बनवता येते? तर बाष्पीभवन या प्रक्रियेने मीठ बनवता येते. वातावरणातील अतिनील किरणे शोषित करणारा वायू कोणता आहे? तर ओझोन हा वायू आहे. सूर्याची उष्णता पृथ्वीवर कोणत्या प्रक्रियेने पोचते? तर प्रारण या प्रक्रियेने पोचते सूर्याची उष्णता पृथ्वीवर. नेक्स्ट क्वेश्चन, चुंबकाच्या कोणत्या ठिकाणी चुंबकत्व अधिक असते? तर दोन टोकाशी त्याचे चुंबकत्व अधिक असते. ऊर्जेचे SI एकक काय आहे? तर जूल आहे. विद्युत शक्तीचे एकक काय आहे? तर वॅट आहे. प्रकाश वर्ष कशाचे एकक आहे? तर अंतराचे एकक आहे प्रकाश वर्ष.
कोणते बल क्षयकारी बल असते? तर घर्षण बल असते क्षयकारी बल. कोळशापासून तयार होणारी ऊर्जा कोणती? तर औष्णिक ऊर्जा आहे. अतिसूक्ष्म कालमापनासाठी कोणत्या घड्याळाचा वापर केला जातो? तर आण्विक घड्याळ याचा वापर करतात. भूकंपाची तीव्रता मापन करणारे यंत्र कोणते आहे? तर सिस्मोग्राफ आहे. तर या यंत्राने भूकंपाची तीव्रता मोजता येते. घड्याळाच्या ताणलेल्या स्प्रिंग मध्ये कोणती ऊर्जा असते? तर स्थितीज ऊर्जा असते. घड्याळाच्या ताणलेल्या स्प्रिंग मध्ये असते स्थितीज ऊर्जा. पाणी गोठते तेव्हा त्याच्या घनतेमध्ये काय फरक पडतो? तर त्याची घनता काय होते? कमी होते. जूल हे कशाचे एकक आहे? तर ऊर्जेचे एकक आहे जूल. तर आता जो प्रश्न पाहिलाय तो असाही विचारू शकतात. तर पहा, ऊर्जा मापनाचे एमकेएस पद्धतीतील एकक कोणते? तर बऱ्याचदा एमकेएस दिलेलं असतं तर आपण कन्फ्यूज होऊन जातो. तर पहा मित्रांनो, ऊर्जा मापनाचे एमकेएस पद्धतीतील एकक आहे जूल. वायूचे घनत्व कधी कमी असते? जर कमी तापमान व उच्च दाब असेल तर वायूचे घनत्व हे कमी असते. पुढचा प्रश्न पहा, वातावरणातील सापेक्ष आर्द्रता कशाच्या सहाय्याने मोजली जाते? तर हायग्रोमीटरच्या सहाय्याने मोजली जाते वातावरणातील सापेक्ष आर्द्रता. ध्वनीचा हवेतील वेग कशावर अवलंबून असतो? तर हवेच्या तापमानावर अवलंबून असतो. दाब मोजण्यासाठी वापरले जाणारे उपकरण कोणते? तर अशा वेळेस बॅरोमीटरचा वापर केला जातो. चुंबकाच्या सजातीय ध्रुवामध्ये काय असते? तर प्रतिकर्षण असते. आणि मित्रांनो, चुंबकाच्या विजातीय ध्रुवामध्ये काय असते? तर आकर्षण असते. तर हे दोनही प्रश्न जे आधी झालेला आहे आणि आता झालेला आहे यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. चला पुढचा प्रश्न पहा, सर्वाधिक उष्णता आकर्षित करणारा रंग कोणता आहे? तर काळा रंग आहे. पास्कल हे कशाचे एकक आहे? तर दाब याचे एकक आहे पास्कल. प्लास्टर ऑफ पॅरिस कशापासून मिळवतात? तर जिप्सम पासून प्लास्टर ऑफ पॅरिस मिळवतात. कोणत्या वायूस हसवणारा वायू म्हणतात? तर नायट्रस ऑक्साईडला म्हटलं जातं हसवणारा वायू. हळदीचा रंग आमलारीमध्ये कसा राहतो? तर लाल रंगात राहतो. हळदीचा रंग आमलारीमध्ये लाल रंगात असतो. पाण्याचा गोठणबिंदू किती आहे? तर 0°C इतका आहे पाण्याचा गोठणबिंदू. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? तर जे थॉम्सन यांनी लावलेला आहे. सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग कोणत्या उद्योगात केला जातो? तर छायाचित्रांमध्ये केला जातो सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग. अन्न शिजवताना बहुतांशी नष्ट होणारा घटक कोणता आहे? तर जीवनसत्वे हा घटक असतो. डीडीटी या औषधाचा शोध कोणी लावला? तर पॉल हर्मन म्युलर यांनी लावलेला आहे. लाल मुंग्याच्या दंशात कोणते आम्ल असते? तर फॉर्मिक आम्ल असते. कोणत्या किरणांना वस्तुमान नसते? तर गॅमा किरणांना नसते वस्तुमान. जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायूचे प्रमाण वाढते? तर हायड्रोजनचे प्रमाण वाढते. पुढचा प्रश्न पहा, धातूंचा राजा कोणत्या धातूस म्हणतात? तर सोने या धातूस म्हटलं जातं धातूंचा राजा. भारतीय अणुविज्ञानाचे जनक कोण आहेत? तर डॉक्टर होमी भाभा हे आहेत भारतीय अणुविज्ञानाचे जनक. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पाण्याचा उत्कलनांक किती आहे? तर 100°C इतका आहे पाण्याचा उत्कलनांक. पेलाग्रा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर नायसिनच्या कमतरतेमुळे पेलाग्रा हा रोग होतो. त्यालाच व्हिटॅमिन B3 सुद्धा म्हणतात मित्रांनो, लक्षात ठेवा. बेरीबेरी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर ब जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरीबेरी हा रोग होतो. तर हे लक्षात ठेवण्यासाठी मित्रांनो एक छोटीशी ट्रिक, तर या बेरीबेरीचे स्टार्टिंगचे अक्षर कोणते आहे? तर ब आहे. तर यावरून तुम्हाला ब जीवनसत्व लक्षात ठेवायचं आहे. बेरीबेरी हा रोग ब जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. आणि मित्रांनो हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे, तर याचे मार्क्स तुमच्या हातून गेले नाही पाहिजे, तर व्यवस्थितपणे समजून घ्या.
कॅल्सिफेरॉल हे कोणत्या जीवनसत्वाचे नाव आहे? तर ड जीवनसत्वाचे नाव आहे कॅल्सिफेरॉल. नेक्स्ट क्वेश्चन, अल्झायमर हा विकार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? तर मेंदूशी संबंधित आहे अल्झायमर हा विकार. कोणत्या विटामिनच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होतात? तर विटॅमिन डी च्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होतात मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, फुलपाखरू हे कोणत्या संघात येते? तर अँथ्रोपोडा या संघामध्ये आहे फुलपाखरू. रात आंधळेपणा हा रोग कशाच्या अभावामुळे होतो? तर विटॅमिन ए च्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा हा रोग होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हायड्रोजन पेरॉक्साइड हे काय आहे? तर हायड्रोजन पेरॉक्साइड हे नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहे. जिनोटाइप हा शब्द सर्वप्रथम कोणी मांडला? तर विल्यम जोहानसेन यांनी मांडलेला आहे जिनोटाइप हा शब्द सर्वप्रथम. नेक्स्ट क्वेश्चन, कोवळ्या सूर्यकिरणातून मानवी लहान मुलांसाठी कोणते जीवनसत्व मिळवता येते? तर ड जीवनसत्व मिळते कोवळ्या सूर्यकिरणापासून. येलो फीवर कोणता डास चावल्यामुळे होतो? तर एडिस इजिप्त या नावाचा डास चावल्याने येलो फीवर होतो. मेंदूचा कोणता भाग हा विचार करण्यासाठी वापरला जातो? तर अग्रमस्तिष्क हा भाग वापरला जातो विचार करण्यासाठी. लिंबामध्ये कोणते ऍसिड असते? तर सायट्रिक ऍसिड असतं लिंबामध्ये. स्पायरोगायरा हे कशाचे उदाहरण आहे? तर स्पायरोगायरा हे शैवालचे उदाहरण आहे. फळांमध्ये गोडवा कशामुळे तयार होतो? तर फ्रुक्टोज याच्यामुळे तयार होतो फळांमध्ये गोडवा. जिवंत पेशींचा शोध कोणी लावला? तर ऍटनी व्हॅन ल्युवेनहॅक यांनी लावलेला आहे जिवंत पेशींचा शोध. वनस्पती पेशींचा शोध कोणी लावला? तर मॅटिपास श्लेडेन यांनी लावलेला आहे वनस्पती पेशींचा शोध. नेक्स्ट क्वेश्चन, पेशी केंद्रकाचा शोध कोणी लावला? तर रॉबर्ट ब्राउन यांनी लावलेला आहे पेशी केंद्रकाचा शोध. रक्तातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर हायपोझोमिया हा रोग होतो. रक्तातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हायपोझोमिया हा रोग होतो. पुढचा प्रश्न आहे आपला, मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करू शकतात? तर कोणत्या पेशी आहेत त्या? तर पांढऱ्या पेशी आहेत. गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला? तर न्यूटनने लावलेला आहे गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध. नेक्स्ट क्वेश्चन, सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो? तर 8 मिनिटे 20 सेकंद लागतात. विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात? तर टंगस्टन या धातूची तार वापरली जाते विजेच्या दिव्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणती आहे? तर ग्लुटियस मॅक्सिमस ही आहे मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी. कोणत्या शास्त्रज्ञाने अनुवंशिकतेची मूलतत्वे शोधून काढली? तर मेंडेल या शास्त्रज्ञाने शोधून काढलेली आहे अनुवंशिकतेची मूलतत्वे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या शास्त्रज्ञाने हृदयविकाराची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी केली? तर ख्रिश्चन बर्नार्ड या शास्त्रज्ञाने हृदयविकाराची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी केली होती. आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? तर डेसिबल हे एकक वापरलं जातं आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी. पायोरिया हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? तर हिरड्यांशी संबंधित आहे पायोरिया हा रोग. आयोडीनच्या अभावी कोणता रोग होतो? तर आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड हा रोग होतो. बीसीजी लस कोणत्या रोगावरील प्रतिबंधक उपाय म्हणून टोचली जाते? तर बीसीजी लस ही क्षयरोगावर प्रतिबंधक उपाय म्हणून टोचवली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आहेत महत्त्वाचे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल